नेते, माझा साधा प्रश्न आहे. इथे आहे क्षीरसागरांचं घर, आज समोरच्या बाजूला आहे पोलीस हेडक्वार्टर्स. म्हणजे धावत धावत जरी आलं पोलीस तरी 5 मिनिटात घटनास्थळी पोहोचू शकतात. ही आग जवळजवळ 4 तास जळत होती. किती पोलीस पोहोचले तिथे? एका गावामध्ये 200 माणसं जमा होतात आणि पोलिसांना संशय येऊ नये असं कधी झालंय का? प्रकाशदादा सोळंकेंचं घर लांब आहे, 5000चा मॉब चालत जातोय, हे पोलिसांना कळलं नसेल का? तेव्हा ह्या दोघांची घरं जाळणं हे राजकीय षडयंत्र होतं आणि ते दाबून टाकण्याचा प्रयत्न आज सरकारने अध्यक्षांच्या मार्फत केला असेल किंवा काय मला माहीत नाही, पण या लक्षवेधीवर चर्चाच करू दिली नाही. पोलीस स्टेशन, पोलीस हेडक्वार्टर्स समोर आहे त्याच्या घराच्या, आणि तरी इतका वेळ लागतो पोलिसांना पोचायला. हे सगळं संशयास्पद आहे. हे कोणातरी वाचवण्याचं काम चालू आहे आणि ह्याच्यात राजकीय षडयंत्र आहे. राष्ट्रवादीचंच कार्यालय पूर्ण जाळलं जातं, बाकीच्यांच्या खुर्च्या जाळल्या जातात. हे सगळं आम्हाला सांगायचं होतं, सांगू दिलं नाही. त्याच्यामुळे क्षीरसागरांच्या घराची झालेली जाळपोळ ही इतकी म्हणावी तितकी सोपी नाही आणि SIT ती सोडवू शकणार नाही. या SITचा कुठलाही रिपोर्ट हा शेवटी गव्हर्नमेंटकडे जातो आणि गव्हर्नमेंट तो फायनल करतो. त्यामुळे माझी मागणी होती, जी मला बोलायला मिळाली नाही, मी आज महाराष्ट्राच्या समोर मांडतोय, की सिंगल जज कमिशनच्या मार्फत इन्क्वायरी व्हावी. एक आमदाराचं घर जळालं, बेची राख झालंय. ज्या कुत्र्यांना, म्हणजे 2 कुत्रे होते त्याच्या घरात, त्यांच्यावर मुलासारखं प्रेम करणारं ते कुटुंब होतं. म्हणजे त्याची 2 मुलं, 2 राजकीय षडयंत्र असेल तर राज्य गुप्तवार्तांनी सांगितलं की इथे होणार आहे, हे सांगतील आम्हाला कळलंच नाही. त्याचे काय राज्य गुप्तवार्ता सांगणार आहे आम्ही सांगितलं होतं म्हणून? तेरी भी चूप और मेरी भी चूप. 5000 माणसं रस्त्यावरनं चालत जाऊन प्रकाश सोळंकेंच्या घरी जातात. असं आहे माझं साधारण हे, लोकल फोर्स पोचला, घरात घुसलेले आहेत. हवेत गोळीबार तर होऊ शकत होता, का नाही केलात? ते घराला आग लावत होते तेव्हा तरी गोळीबार करायचा होता. जाळ आटोक्यात आला असता तेव्हा गोळीबार का नाही केला? ही थातीवर मातर काढणं चालण्यासारखी नाही आहेत. हा एक मोठा षडयंत्राचा भाग आहे आणि हे षडयंत्र महाराष्ट्राला कळलं पाहिजे. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. SP ला निलंबित केलं पाहिजे. SP ची भूमिका संशयास्पद आहे. समोर ऑफिस आहे, समोर, म्हणजे आता हे समोर आहे ना, हे समोर, तर त्याचं घर इथे आहे. म्हणजे धावत सुटले असते पोलीस तरी 3-1 मिनिटात पोहोचले असते. घर वाचलं असतं की नाही वेगळी गोष्ट, पण पोलिसांची भूमिका पार पाडू शकले असते. 2 फैरी हवेत झाडल्या असत्या तरी पळापळ झाली असती. काहीच केलं नाही, लाठी मारली नाही कोणाला. ते जज जेव्हा चौकशी करेल ना तेव्हा सगळं समोर येईल. SIT म्हणजे निव्वळ ढोंग असतं. शेवटी रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे जातो आणि गव्हर्नमेंट तो फायनल करतो आणि त्याच्यावर फक्त तो SITचा हे फायनल सही करतो. कारण SITचा रिपोर्ट तुम्हाला सादर गव्हर्नमेंटलाच करायचा असतो. जर गव्हर्नमेंटला दिसलं की आपल्या विरुद्ध स्ट्रिक्चर्स आहेत तर ते काढून टाकतात. जर सैन्य एकत्र असेल तर लढाई जिंकता येईल. म्हणजे एखाद्या माणसाला 1 रुपया मिळत नाही आणि वरिष्ठ नेत्यांना 50-50 कोटी रुपये मिळणार असतील घरात नाही मतदारसंघात, तर त्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारायला पाहिजे की आम्हाला सगळ्यांना विभागून द्या, जो काय द्यायचा आहे तो सगळ्यांना द्या. तुम्हाला गपचूप निधी मिळणार असेल तर आमचं दुर्दैव आहे. मग लढायच्या कशासाठी? एकत्रपणा दाखवायचा कशासाठी? तुम्हाला जर तुमचा स्वार्थ साधायचा असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे. आपण कधीच एक येऊ शकत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही चूप बसून निधी बाजूला काढणार असाल तर हे बरोबर नाही आणि मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो. नेता कोणी असो,
पण एक ठरलं, भूमिका ठरली की जोपर्यंत माझ्या सगळ्या आमदारांना निधी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मलाही निधी घेऊन देऊ नका. हे संशय येतो आमच्या मनात. मला ते नाही म्हणायचं की हे, पण जर असा निधी घेतला असेल त्यांना आणि असा निधी दिला असेल त्यांना तर हे चुकीचं आहे. त्यांनी तो निधी नाकारायला हवा होता. एकीकडे आम्ही त्यांच्याशी लढाया लढतोय, आम्ही त्यांना अडचणीत आणतोय, त्यामुळे त्यांना आम्ही नकोसे असतो, त्यामुळे आमचा निधी दाबून ठेवतायत, मतदारसंघाचा विकास निधी दाबून ठेवतायत की मतदारसंघात अडचणी येतील. मतदारसंघात वगैरे आम्ही अडचणीत येणार नाही. पण आमचे नेते त्यांच्याकडनं निधी घेतात आणि बाजूच्या उभ्या असलेल्या माणसाला एकही रुपये मिळत नाही. त्याला वाईट नाही वाटणार? आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा निधी वाटपाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा मला आठवतं की एक वेळेस काँग्रेसनी म्हणजे त्या आघाडी सरकारने जेव्हा 5 कोटी रुपये आमदारांना दिले होते, शिवसेनेने खूप गदारोळ केल्यानंतर शिवसेना BJPनी 3-3 कोटी रुपये त्यांना पण दिले. पण आमचे नेते माझं पोळ भरले, जाऊ दे तो उपाशी मरतो ना मरू दे, असं जर म्हणणार असाल तर मी या नेत्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. हे आता तुम्ही शोधा कोण आहेत ते नेते. हे आता तुम्ही शोधा ना, सगळं मीच कशाला सांगू. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100. कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान. अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर. नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा. हमारी सेवाएं: घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन. पैकिंग सुविधा भी उपलब्ध. हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं. फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें. अशरत अंसारी 7304378350. हमारा पता: फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीली नदी चौक, कामठी रोड, नागपुर.